नमस्कार. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लू चिप शेअर्स म्हणजे काय आणि ब्लू चिप शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का हेच थोडक्यात समजून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण ब्लू चिप शेअर्स म्हणजे काय हे समजून घेऊया. खूप मोठं मार्केट कॅपिटल असलेल्या, अनेक वर्षांपासून व्यवसायात असलेल्या, प्रत्येकाला माहीत असलेल्या, मार्केटमध्ये एस्टॅब्लिश असलेल्या कंपन्यांचे शेअर्स म्हणजेच ब्लू चिप शेअर्स. TCS आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत असलेली कंपनी. रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत असलेली कंपनी. हिंदुस्तान युनिलिव्हर आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत असलेली कंपनी. एशियन पेंट्स आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत असलेली कंपनी. इन्फोसिस आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत असलेली कंपनी. नेस्ले आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत असलेली कंपनी. HDFC बँक आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत असलेली बँक. ह्या सगळ्या कंपन्या असतील किंवा HDFC बँक असेल, अनेक वर्षांपासून व्यवसायात आहेत. आपापल्या क्षेत्रामध्ये मार्केट लीडर आहेत. खूप मोठं मार्केट कॅपिटल आहे. प्रत्येक कंपनीची वार्षिक उलाढाल मार्केट कॅपिटल हजारो लाखो कोटींमध्ये आहे. नॉर्मली ब्लू चिप कंपन्यांच्या शेअरची मार्केट प्राइस ही खूप जास्त असते. म्हणजे जर आपण मार्केट प्राइस आणि बुक व्हॅल्यू याचा विचार केला तर नॉर्मली ब्लू चिप कंपन्यांच्या शेअरची मार्केट प्राइस ही बुक व्हॅल्यूच्या तुलनेत खूप जास्त असते. कारण मोस्टली इन्व्हेस्टर्स लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ब्लू चिप कंपन्यांच्या शेअर्समध्येच इन्व्हेस्टमेंट करणं प्रेफर करतात. त्यामुळे ह्या शेअर्सला मार्केटमध्ये नेहमीच खूप मागणी असते. खूप मोठं मार्केट कॅपिटल असल्यामुळे, अनेक वर्षांपासून व्यवसायात असल्यामुळे, वेल एस्टॅब्लिश असल्यामुळे, शक्यतो त्यांच्या क्षेत्रात मार्केट लीडर असल्यामुळे, त्याचबरोबर वेल एस्टॅब्लिश असल्यामुळे शक्यतो या कंपन्यांची फायनान्शियल कंडिशनही खूप चांगली असते. त्यामुळे मार्केटमधील इतर शेअर्सच्या तुलनेत ब्लू चिप कंपन्यांच्या शेअर्सकडे जास्त सुरक्षित शेअर्स म्हणून पाहिलं जातं. ह्या कंपन्यांच्या शेअर्सला मार्केटमध्ये नेहमीच खूप चांगली मागणी असल्यामुळे तुम्ही तुमच्याकडे असलेले शेअर्स तुम्हाला हवा असेल तेव्हा अगदी सहज विकू शकता. खूप मोठं मार्केट कॅपिटल आणि नेहमीच मागणी असल्यामुळे स्मॉल साईज आणि मिड साईज कंपन्यांच्या तुलनेत ब्लू चिप कंपन्यांच्या शेअरच्या प्राईसमध्ये फ्लक्च्युएशनही खूप कमी असतं. ह्या कंपन्या ऑलरेडी जरी एका ठराविक लेवलपर्यंत पोहोचलेल्या असल्यामुळे खूप फास्ट ग्रोथ होण्याचे चान्सेस कमी असतील, तरी मिड साईज आणि स्मॉल साईज कंपन्यांच्या तुलनेत ह्या कंपन्या जास्त स्टेबल असतात. मोठं मार्केट कॅपिटल आणि वेल एस्टॅब्लिश असल्यामुळे कंपन्या हळूहळू का होईना परंतु आपला बिझनेस सतत वाढवत असतात, आपल्या बिझनेसचं एक्सपान्शन करत असतात. ह्या शेअर्समधून कमी कालावधीत खूप मोठे रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस जरी कमी असतील, तरी स्मॉल साईज आणि मिड साईज कंपन्यांच्या शेअरच्या तुलनेत खूप मोठा लॉस होण्याचे चान्सेसही कमी असतात. आता सगळ्याच ब्लू चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फायदेशीर आहे का? तर इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर आपल्याला काही गोष्टींचा विचार करणंही गरजेचं आहे. ब्लू चिप शेअर्स हे खूप मोठ्या कंपन्यांचे शेअर्स असतात. ह्या कंपन्या अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये असतात, वेल एस्टॅब्लिश असतात. ह्या कंपन्या ऑलरेडी एका ठराविक लेवलपर्यंत पोहोचलेल्या असतात. जरी या कंपन्या सतत आपल्या बिझनेसचं एक्सपान्शन करत असतील, नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणत असतील, नवीन व्यवसायात उतरत असतील, तरी मिड साईज आणि स्मॉल साईज कंपन्यांच्या तुलनेत ह्या कंपन्यांना जास्त वेगाने वाढण्यासाठी काही मर्यादा येतात. त्यामुळे जरी ब्लू चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये मिड साईज आणि स्मॉल साईज कंपन्यांच्या शेअर्सच्या तुलनेत कमी रिस्क असेल, तरी मिड साईज आणि स्मॉल साईज कंपन्यांच्या तुलनेत ब्लू चिप कंपन्यांच्या शेअर्समधून कमी कालावधीत खूप जास्त रिटर्न्स मिळण्याचे चान्सेसही कमी असतात. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधून किती कालावधीत किती रिटर्न्स एक्सपेक्ट करता याचा विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल, तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची नसेल, खूप जास्त रिटर्न्स नाही मिळाले तरी चालेल, परंतु जे रिटर्न्स मिळतील त्याच्यामध्ये सातत्य हवं असं तुम्हाला वाटत असेल, तर अशा वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी चांगल्या ब्लू चिप शेअरचा विचार करू शकता. आपण TCSच्या शेअरचं उदाहरण घेऊया. जानेवारी 2014 मध्ये TCSच्या शेअरची प्राइस साधारणतः 1100 रुपये होती. आज जानेवारी 2024 मध्ये TCSच्या शेअरची प्राइस साधारणतः 3700 रुपये आहे. म्हणजेच या शेअरने मागच्या 10 वर्षात वर्षाला साधारणतः 13% ह्याप्रमाणे कंपाऊंडिंग रिटर्न्स दिलेले आहेत. आपण एशियन पेंटच्या शेअरचं उदाहरण घेऊया. जानेवारी 2014 मध्ये एशियन पेंटच्या शेअरची प्राइस साधारणतः 490 रुपये होती. आज जानेवारी 2024 मध्ये साधारणतः 3100 रुपये आहे. म्हणजेच या शेअरने मागच्या 10 वर्षात वर्षाला साधारणतः 20%पेक्षाही जास्त कंपाऊंडिंग रिटर्न्स दिलेले आहेत. आपण हिंदुस्तान युनिलिव्हरचं उदाहरण घेऊया. जानेवारी 2014 मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअरची प्राइस साधारणतः 560 रुपये होती. आज जानेवारी 2024 मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअरची प्राइस साधारणतः 2600 रुपये आहे.
म्हणजेच या शेअरने मागच्या 10 वर्षात वर्षाला साधारणतः 17% याप्रमाणे कंपाऊंडिंग रिटर्न्स दिलेले आहेत. फक्त इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर तो शेअर खरंच ब्लू चिप शेअर आहे का याची खात्री करा. आता आपण कोल इंडियाचं उदाहरण घेऊयात. जानेवारी 2014 मध्ये कोल इंडियाच्या शेअरची प्राइस साधारणतः 270 रुपये होती. आज जानेवारी 2024 मध्ये कोल इंडियाच्या शेअरची प्राइस साधारणतः 380 रुपये आहे. म्हणजेच या शेअरने मागच्या 10 वर्षात वर्षाला साधारणतः 3 ते 3.5% ह्याप्रमाणे कंपाऊंडिंग रिटर्न्स दिलेले आहेत. याचं कारण कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये मागच्या 10 वर्षात फारशी वाढच झालेली नाही. त्यामुळे कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे, कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये प्रत्येक वर्षी कन्सिस्टंटली वाढ होते आहे का, कंपनीची पर शेअर अर्निंग किती आहे, तिच्यामध्ये इयर ऑन इयर कन्सिस्टन्सी आहे का, कंपनीचा डेब्ट इक्विटी रेशो काय, कंपनीची ओव्हरऑल फायनान्शियल कंडिशन कशी आहे, कंपनीच्या शेअरची जी मार्केट प्राइस आहे ती कंपनीच्या शेअरच्या बुक व्हॅल्यूच्या तुलनेत किती जास्त आहे, ती रिझनेबल आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून मगच इन्व्हेस्टमेंट करा. डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी तुम्ही ब्लूचिप म्युच्युअल फंड्समध्येही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.